अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षामध्ये राजकीय घडामोडींना आता कमालीचा वेग आलाय। मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेले मंत्री पंकज भोयर अमरावतीमध्ये दाखल झाले, तर मंत्री बावनकुळे देखील उद्या अमरावतीमध्ये येणार आहेत। भारतीय जनता पक्षाच्या विरोधात रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने आता भाजपची डोकेदुखी वाढलेली आहे। जालन्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर होणार बबनराव लोणीकरांचा विश्वास आहे। पक्षाने पूर्ण ताकद पणाला लावलेली आहे। आमदार बबनराव लोणीकरांनी वक्तव्य केलं आणि विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। बाहेरचं मतदान जे आहे ते आणायचं कसं आहे, काही प्रभागात या वार्डातली नावं त्या वार्डात, त्या वार्डातली नावं या वार्डात गेलेली आहेत। या सगळ्या विषयावरती प्रदेश अध्यक्षांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाचे 40 पेक्षा जास्त लोक निवडून येतील अशा प्रकारचं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी यांनी त्यांना सांगितलेलं आहे। शहरातली जनता विकासाच्या पाठीमागे आहे आणि भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर बसेल। पक्षाने पूर्ण ताकद पणाला लावलेली आहे। जालना महानगरपालिकेमध्ये महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच होईल, रवींद्र चव्हाणांनी विश्वास व्यक्त केलेला आहे। जालना महानगरपालिकेमध्ये महापौर हा भारतीय जनता पक्षाचा होईल असा विश्वास भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केला। जालन्यात आज भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे। मला खात्री आहे की जालना महानगर का येणाऱ्या काळामध्ये या महानगरपालिकेमध्ये महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसेल हा विश्वास कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मला दिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।